गुड मॉर्निंग सर्वांना, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या माझ्या या ब्लॉगमध्ये. तर चला सुरू करूयात, डायरेक्ट भेटूयात ग्राउंडवर. वा वा अभय दादा बॅटिंग, अभय दादा मस्त. नाही त्यांनी बरोबर पाऊन मारले. तर आता खेळ झालेला आहे बघा, आणि प्रेमान सिद्धू मस्त पाणी मारताय पिचला. 2 दिवस झाले पाणीच मारलं नव्हतं, आज छान असं पाणी मारताय. आजचा मेनू आहे बघा, मस्तपैकी दही के साथ धपाटे. मस्त मेन्यू आहे, छान बनवलं आहे मम्मीनी. हे खातो आणि खूप सारे काम आहे आज. ऑक्शनची तयारी करायची, फॅक्टरीत पण खूप सारे कामं चालू आहे. तर चला पटकन खाऊन निघतो मी. नाश्ता झाला आहे आता एकदम टकाटक, आणि पाईप फॅक्टरीत चाललो आहे आता. तर आपली गाडी एक पाईपाची ट्रिप सकाळी खाली करून आली आहे. आता दुसरं ट्रॅक्टरमध्ये पेवर भरलेला आहे, आणि परत गाडीत पेवर भरत आहे. तर त्या दोन्ही साईडचं काम ॲट अ टाईम चालू करायचं आहे. तर ट्रॅक्टर जाईल वेगळ्या साईडवर आणि गाडी जाईल वेगळ्या साईडवर, असं सगळं आजचं लाईनअप आहे. आणि गोकुळ काकाचं पण एका ठिकाणी काम चालू आहे, तर त्यांना पोल पण लागणार आहे. तर ते पिकअपमध्ये पाठवून देऊ आता, कारण दोन्ही पण गाड्या आपल्या पॅक्टअप आहे एकदम. आणि स्टील पण आलेलं आहे आता. तर स्टीलची गाडी खाली होती इकडे, स्टीलची गाडी आणि डंपर हे एक सहित आलं दोन्ही पण. आमचा काय प्लॅन झाला, तुम्हाला पिकअपमध्ये तिकडे पोल बी टाकून देणार होता आता. खाली कोण करेल तिकडं? खाली तो माणसं एकूण करावं लागेल ना, माणसं नाही ना, नाही ना. मग तुला काय असेल ते देऊन टाकू. पेवर काय गट्टू बनवायला. हा दाखव, आलो मी. नाही अंकल 200 वॅटचा हॅलोजन एक आपलं तिथे आहे ना, आणि अजून एक कुठेतरी आतमध्ये बघायला 2 हॅलोजन आणि वायरी घेऊन ठेवून सोबत. आपल्याला जायचं आहे एका ठिकाणी. जे टॅरेस आहे ना आपलं, हे टॅरेस एवढं टॅरेस आहे, त्याच्यावरच लाइटिंग मिटिंग करायची. हा, या टॅरेसवर नाही करायचंय, असंच एक टॅरेस आहे दुसरीकडे, तिथं करायचंय. बोले ना हमेशा काम तो 12 महीने काम चलता. आज समजले इधर लेबर छुट्टी मांगता है तभी हम बोलते हैं अरे काम करो. मतलब काम की दिक्कत यांना आहे ना उद्या सकाळी बोलून घ्या, जेव्हा काम चालू राहील. नाही, ते आज आले तर आपल्याला काय नाही काम त्यांना पाहावं लागेल ना, काम पाहतील. लय अवघड नाही ते तसं. ये देखिए रूम है ना, ये रूम है ना सर. ये देख, इधर रूम है, इधर सामने रूम है. कितना फैमिली तुम्हारी? 8 जन है. तुम्हारा 3000 मोड बनता है. कितना मोड बनता पूरा भर है? देंगे. तुम्हारे काम के ऊपर है. तुम ढीला काम करोगे तो ज्यादा समय लगेगा. तुम स्पीड पकड़ोगे तो तुम्हारा 3 घंटे में भी खत्म होगा. अभी ये देखो, अभी तुम नए बराबर 2-1 घंटा एक्स्ट्रा पकड़िए बराबर. अभी नए की थोड़ा सा जेबीन इधर उधर होता है. आता हे बघा, या साईडवर आलोय. तर इथे कंपाऊंडचं काम चालू आहे. हे गोकुळ काकाची साईड चालू आहे इथं. तर ही लाईन चालू आहे आता त्यांची, अजून खूप मागापर्यंत जायचं आहे. तर इथं पाणी कोणी मारलेलं नाही अजून. पाणी मारण्याचं ॲक्च्युली कस्टमरकडं असतं ते, आणि इथं पाणीच मारलं नाही कोणी. पाणी खूप गरजेचं असतं. केला फोन तुम्ही? आपण काळजी घेतलीच पाहिजे. आता लोक नाही घेते त्याच्यात. तर एका दोरी ती जर एक दोरी तुटली, खालचं प्रॉपर आवडेल, वरली वरल्या पाईप दोरी एकदम भिजली. म्हणजे फक्त याला बेल्ट मारेल खालच्याला. हा, प्रॉपर खालचा बांधेल, वरती हलवून घ्या पाहिजे ती. समजा बेल्टच तुटला, मग हे लूज होईल ना. म्हणजे आपण दोन्ही काळजी घेतो. आपण दोरी टाईट करतो, वरतून 2 बेल्ट येते आपले, ही काळजी घेतली पाहिजे. साईडवर जाता आता इथे थांबलोय रस प्यायला, आणि तसंच सोमा काकाला पण रस घेऊन चाललोय. ते किती जण आहे ते बघतोय साईडवर. बरं सोमत आता आहे ना, आहे ना काम संभव. चालेल. बघा इथंच काम चालू आहे आपलं. ते माणसं तिकडे आहे आता. आज मंगळवार तरी सुट्टी नाही घेतली, बाकी सगळ्यांनी सुट्टी घेतली. गोकुळ काका, सूरज काका, एक मोहित एक असा आहे, तो शुभम एक असा आहे, सोमा काका एक असे, बस. आणि आमचा तर काही विषयच नाही. आम्हाला तर लागली तरी घेता येत नाही आम्हाला सुट्टी. नाही, इथून पुढे साईट आवरली का ट्रॅक्टर घेऊन चक्कर काका बरं का, जंगला घेऊन फिरायचा. त्याशिवाय साईटवरचं मटेरियल परत येणार नाही. इकडं पण वरते खाली आहे का काही लेवल? ही जागा वर आहे का इकडची? इथं वर आहे.
आता हे तू स्टेप पडत ते झाडाची नाही अडचण ना काही? नाही ना, हे काय ते खड्डे खांदेल फेल गेले ना, एक दिवस जाऊन त्याचे काम का ती लाईन परत माग घेतली का? तो वाद झाला त्यांचा. आम्ही इथं आलोय ते खुर्च्या टेबल आणि ते घ्यायला. तर चला बघतो आता काय आहे कसं आहे सगळं. 300 एका टेबलचे का? लय झाले ते 300. आहे तेवढं भारत झालं बिलं सगळे त्याच्यामध्ये म्हणजे ते त्याचं वरचं ते कापड बिपड धरून सगळं. कवर येतं त्याचं, कवर येतं राऊंड टेबल. आणि खुर्ची खुर्चीला 7 रुपये, टेबलला याला 25 रुपये, हा 25 रुपये त्याला टेबलला 25 रुपये आणि 7 रुपये. तर चला आता दिली ऑर्डर. टेबल आहे, खुर्च्या आहे, 40 खुर्च्या, 4 टेबल आणि बाकी काही नाही. त्याच्यावर टाकायचं कपड्यात होतो. एवढं सगळं 2000 गेलं आम्हाला. पोच पण आणि घेऊन पण जाणार आहे. फक्त आम्हाला काढून ते वर न्यावं लागणार आहे. तर 3 वाजता ते येतील. बाकी आता मेन कामं काही नाही राहिले. लायटिंग लावायचं काम बाकी आहे तिथं आणि बाकी छोटं मोठं क्लिनिंगचं काम बाकी. तर आता 3 वाजेपर्यंत मी सगळं माझं पेमेंट सगळं उरकून घेतो फॅक्टरीवरचं आणि मग अंकलला घेऊन तिकडे जातो. आता काय बोला? पनीरची भाजी कोणी आणली? आणणार कोण दुसरा? जेवण झालं ना तुमचं? मोहित. कारण चालू करणार आज एकदम टॉप नॉच झालेलं आहे. चालू म्हणजे त्या दिवशी पनीरची भाजी आज अंकलला त्यांनी गरम करून आणून दिली. अयो फ्रीज मध्ये ठेवायला लागलं ते. हा मग तीच भाजी आज गरम केली तिने. सकाळी तीच 4-5 दिवस आधीची भाजी गरम केली तिने. ठीक आहे. नाही ना, अहो सकाळी बाई निघून ना ते फ्रीज मध्येच होते, विसरून जायला होते. अहो तो सकाळी गेला घेऊन तो. मग गरम करूनच देणार ना आज काय? कशी होती ती? कशी होती म्हणजे? खराट होती. नाही नाही हा हा थोडीशी होती. हा बरोबर. थोडी म्हणजे वाटली खारट माल थोडीशी. नमक जादा म्हणजे ना. नाही अहो तो सकाळी घेऊन गेला नाही म्हणून म्हणतोय. पनीर पनीर नाही, भाजी भाजी. बरं तुम्ही मला फोन करून सांग काय सांगितलं होतं? तुम्हाला नाही खायची आहे ना? खायचा विषय खायची आहे नाही. का नाही मला एवढं सांगा. नाही नाही जाऊ दे मग. अहो खायचं चांगली आहे ती, काय खराब थोडी आहे. आम्ही टायगर लोक आहे. आपण ती काय खराब आहे का? तुम्ही खा पण तुम्हाला सांगतोय तो घेऊन सकाळी घेऊन गेला की. तर आता चला थोडंसं ऑफिशियल वर्क काहींचं पेमेंट करून झालंय माझं आणि ज्या खुर्च्या त्या ऑर्डर दिल्या होत्या त्या आता तिथं आल्या आहे. आता 3 वाजले, बराच वेळ झालाय. 3 वाजता शार्प आलंय ते. तर सिद्धूला सांगितलंय तिथं घे. तर आम्ही खाली उतरून घेतो आणि मग बाकीचे पोरं आले का मग वर घेऊ आत तिथून. चला टपकन. आता हे खुर्च्या आणि ते सगळं आलेलं आहे. तर तात्पुरतं आम्ही इथंच ठेवतोय. आता हा टेबल एक वर नेतो आणि वर जाऊन एकदा बघून पण घेतो. बाबा इथं करायचं आपल्याला वर टेरेसवर सिद्धू भाऊच्या बिल्डिंगवर. रे बघ ही आमची लोकेशन आहे. इथंच करायचं आहे आम्हाला आणि थोडासा पसारा आहे. तर सिद्धू आवरतोय. मला एक काम आलं तोपर्यंत पटकन येतो. कार्पेट होते त्याच्याकडे चटाई होत्या रे. आणि कार्पेट जाऊ दे म्हटलं काय एवढंच खर्च वाढतोय आपला. बराच खर्च वाढतोय. यालाच 2000 रुपये लागले सगळ्याला. काय हो पुढच्या टेबलाला भाडं बिडं सगळं धरून. हां तर हे बघा आता मम्मी आणि पप्पा गावात गेलो. त्यांनी बिर्याणी आणली पार्सल मस्त. आत्ता बी बिर्याणी आणि नंतर बिर्याणीच खायची मला. जरा जाऊ दे आज मम्मीने काही बनवलं नव्हतं. मस्त बिर्याणी आणली. आज स्वतःहून आणली खरं तर बिर्याणी. नाही तर आणून पण देत नाही. चला आता खाऊन घेतो मस्त. सापडतंय नाही एवढंच बोलला तो. का एवढंच जोडायचं चालू होऊन जातं. नाही हे डुप्लिकेट केल्यावरती होतं मान्य. मग आता याच्यावरच आहे आपण. मग आता ते तिकडून असं तिकडून काय ऑन करावं लागेल. ते बघ आता विवेक आलेला आहे. पण इकडे प्रोजेक्टर कसं ऑन करायचं आता माहित नाही. तर चला आता विवेक आणि मी निघालोय. आम्ही दोघं पण आहे ना स्पीकर टाकून चाललोय. आता पहिले स्पीकर ठेवून येतो. तिथलं काय नियोजन आहे बघून येतो. परत घरी येऊन मी ड्रेसअप चेंज करून परत जायचे. चला खूप कामं पहिल्यांदा ऑप्शन करतोय. म्हणजे एवढं काही मोठा कार्यक्रम नाही हा. पण तरी असं आहे ना एक एन्झायटी फील होती नाही का. कारण पहिल्यांदा काहीतरी एवढं छान आणि क्रिकेट म्हणजे आपलं फेवरेट आहे. चला आज बघू. आजचा दिवस खूप मस्त जाणार आहे. आवेश भाई आलाय. तो स्पीकर घेऊन चालला बरं. अशी सगळे कामं चालू आहे आमची. ना विवेक बघा इकडे. काय रे काय झालं? हा झाली चाल बोला. हा जो अंकल सांगताय हा तो घेऊन ये. नाही तर कोणातरी तिकडून लावता येईल आणि प्रोजेक्टर फक्त प्रोजेक्टरचं कनेक्शन. आता मी वर कलर मारत चाललोय. हे बघा आता आम्ही आलो होतो घरी. असं काही माझा लुक आहे.
पूर्णपणे रेडी फॉर द ऑप्शन. आता डायरेक्ट चाललोय तिकडचं तुम्हाला आता दाखवतो. चलो बघा असा काही सेटअप झालेला आहे आमचा. थोड्याच वेळात लाईट लागताय, अंकल चालू करताय. खूपच छान सेटअप झालेला आहे आणि प्रोजेक्टरची भिंत पण व्हाईट करून झालेली आहे. तुम्हाला इथं जर टेबल लागत असेल तर टिपॉय मी देतो, पण दिवशी करू नका, पहिले प्रोजेक्टर ठेवून पहा. पहिले एक काम करा, तुम्ही लाईट चालू करा सगळ्यात पहिले. असा काही सेटअप झालेला आहे आता छानपैकी. म्हणजे इकडे लाईट नाही ठेवला आम्ही, इकडे प्रोजेक्टर मग आणि फ्रंट बघा. वा वा एक नंबर. अरे अबे नाच ना, अबे ऍक्शन कर ना. कसं नाच? हा तसं अबे नाच. مكانه حلو ديكوريشن ماله هذا الزمان أصلاً على قاعد. इन्क्रीज करणार आहे. ओली 500 रुपये लागले. 2025 रोटेटच झालेली नाही ओरिएंटेशन. रहमान डकैत की दी हुई मौत बड़ी कसाईनुमा होती है. त्याच्यात कृपया कोणी काही आता आक्षेप घेऊ नये आणि ज्याला जे टीम भेटतात त्यांनी त्याच्यात आनंदी राहून टुर्नामेंट खेळावी. ऑप्शन एकदम सुविस्कर खूप छान पद्धतीने पार पडलेला आहे. तिन्ही टीम वाटून झालेल्या आहे आणि सगळं लाईव्ह केलं मी याच चॅनलवर, म्हणून ब्लॉग काय काढला नाही मी, तर त्याचं काही ब्लॉगमध्ये येणार नाही. आणि बाकी हे बघा आता बॅक साईडला इथे व्हेजवाल्यांसाठी पावभाजी पुलाव हे सगळं व्यवस्था इथं करण्यात आली आहे. आणि इकडे नॉनव्हेजवाल्यांसाठी छान असं आपण बघू शकतात बिर्याणी बसलेले छान असं. रामभाऊ काही लागलं सांगा बरं का. सॅमी सांगा काही लागलं. आपल्यात माणसं आहे. कशी झाली बिर्याणी? बरोबर असं वाटत होतं आणि होईल, पण आता बॅलन्स झालंय. अहो तुमच्याकडून संजय भाऊ शको भावाले म्हणजे नाद झाला. हा उलट त्यांना एवढे भाडे भेटून अजून पाहिजे होते. तर चला बॉय शेवटचं वाइंड अप. सगळे गेलेले घरी. आम्ही पण मस्त जेवण बिवण करून आता मस्तपैकी थोडंसं गप्पा मारल्या आणि थोडं प्लॅनिंग केलं पुढच्या मॅचेसचं. सगळं फिनिश झालेलं आहे. जे काही उरलेलं होतं थोडं आम्ही आमच्यात वाटून घेतलं. उद्या सकाळी गरम करून खाऊ. चल विवेक भाई थँक्यू. खास नाशिक थोडी चिडचिड पण झाली म्हणजे माझी विवेकवर प्रेमवर मारामाऱ्या झाल्या. म्हणजे मारामाऱ्या होता राहिल्या कारण ना जे बरंच आज पहिलं नियोजन होतं, बरेच काही चुका केल्या. पारस विवेक प्रेम एक काम सांगितलं ते अजिबात कोणाचंच लक्ष नव्हतं. तर चला छान वाटलं. म्हणजे पहिल्यांदा हे सगळं केल्याबद्दल पण सगळ्यांचं धन्यवाद. आता जातो या घरी. तर माझ्या मते आता घरी जाऊन भेटूया उद्या जातात. मी झोपतो आता. तर चला माझा आजचा ब्लॉग बघण्यासाठी तुमचं खूप 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 धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात उद्या.